नमस्कार. आज माझ्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट अशी, एक लेडी असते, एक बाई असते. ती खूप चांगली असते. तिचा स्वभाव खूप चांगला असतो. जोपर्यंत ती असते, तोपर्यंत तिने सगळ्यांचा नेहमी चांगलाच विचार आणि चांगलेच कार्य केलेले असतात. तर तेव्हा तिच्यावर अशी एक वेळ येते, की तिचं मरण्याचा टाईम येतो. तेव्हा यमदूत तिच्याकडे येतो. हां. मग ती यमदूतला विचारते, की "हे यमदूता, तू मला कुठे नेणार आहेस? स्वर्गात की नरकात?" मग यमदूत तिला म्हणतो, "मी तुला ना स्वर्गाकडे नेणार, नाही नरकाकडे नेणार. मी तुला नेणार आहे देवांजवळ, देवांची आराधना करायला, देवांसोबत राहण्यासाठी. कारण तू तुझ्या जीवित काळामध्ये खूप चांगले काम केले आहेत, म्हणून तुला हे सौभाग्य प्राप्त झालं आहे." असं त्याला म्हणतो. पण ती काय म्हणते, "तेव्हा मी जोपर्यंत जिवंत होते, तेव्हा मी ह्या गोष्टी खूप ऐकल्या आहेत, की नरक म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय? मला ते बघायचं आहे. मला दोन्हीही बघायचं आहे." तेव्हा यमदूत तिचा हात धरून तिला नरकात नेतो पहिल्यांदा आणि त्या नरकामध्ये काय असतं, एक मोठ्या भांड्यात खीर असते आणि ती खूप वरती अशी लटकवलेली असते आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळलेला असतो आणि नरकामध्ये जे असतात, ते सगळे लोकं इकडून तिकडे पडलेले असतात. झाडं वगैरे सगळे सुकलेले असतात आणि सगळे असे अशक्त वगैरे दिसतात आणि त्या खिरीजवळ कोणाला जाताच येत नाही. ते म्हणजे उड्या मारण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना जाताच येत नाही. त्यामुळे त्यांनी खूप खूप दिवसांपासून जेवलेलेच नाही आहे, म्हणून त्यांना शक्तीच नसते. मग तो नंतर यमदूत तिला नेतो स्वर्गाकडे. स्वर्गाकडे पण सगळं सेम तसंच असतं, फक्त सगळीकडे झाडे असतात, पण ती सुकलेली नव्हे. ती सगळीकडे हिरवी झाडे असतात, छान असतं. त्या हिरव्या झाडामुळे वातावरण सुंदर असतं. खीर तिथे पण सेम खीर तशीच लटकवली असते आणि सगळीकडे लोकं कोणी कोणी ना कोणी काही ना काही काम करत असतात आणि कोणी झाडांना पाणी देतं, कोणी हे स्वच्छ करतं, ते स्वच्छ करतं आणि ती खीर वरती बांधलेली असते, तर सगळ्यांनी एकमेकांच्या सपोर्टने अशी पायरी बनवून चढून ती खीर काढून सगळ्यांना असे सर्व्ह करतात आणि स्वतःही खातात. म्हणजे असं एकमेकांची मदत करून ती खिरीपर्यंत पोहोचतात आणि स्वतःचे पोट भरतात आणि त्यांचं पोट भरलेलं असल्यामुळे त्यांना अंगात शक्ती असते कामं करायची आणि विचार करायची. येस. म्हणून मला हे सांगायचं आहे, की देवाने नरकातल्या लोकांनाही संधी दिलेली सेम आणि स्वर्गातल्याही लोकांना सेम संधी दिलेली. पण नरकातल्या लोकांना फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे, दुसऱ्यांचा नाही. स्वर्गातल्या लोकांनी सगळ्यांना खीर देऊन स्वतःसाठी विचार केलेला आहे. म्हणून आपण जोपर्यंत स्वतः